शाब्दिकाचे काम नाही येथे, बहुदुदड जरी झाले म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तरीच महिमान येईल कडू. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. विठ्ठल विठ्ठल संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातून मुनींद्रेहि. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासो तुका. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आपत्रय जननी देवाची हे, आपत्रय जननी देवाची हे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गजाननं ज्ञानमूर्तिं, साक्षात प्रेम स्वरूपिणं,
गौरी शंकर दयामूर्तिं भास्कर वंदे पुनः पुनः योग योगेश्वर हाती एक योग योगेश्वर हाती एक योगेश्वर हाती एक योग योगेश्वर हाती एक स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाए जन्म जन्म की आपदा राधा नाम सुनाए कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सती रंभा जयाची माता से हो अकाराम नामे पिता से हो शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला विठ्ठला विठ्ठला संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुर्ड जरी झाले म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु येऊ द्या तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कडू बहुदुर्ड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु ठाला 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 आपल्या पिंपळगाव सरे गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. गेल्या 57 वर्षांपासून आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन समस्त पिंपळगाव सरेकर ग्रामस्थ या ठिकाणी करत असता आणि या वर्षीचं हे 58वं वर्ष आहे. जवळपास 5व्या तपाकडे आपण पदार्पण करत आहोत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व विद्वान सुप्रसिद्ध स्टार महाराज मंडळीची कीर्तन प्रबोधन आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत. हे पिंपळवाडी सराई गाव सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे.
त्याही पलीकडे सांगायचं झालं म्हणजे बोलता बोलता बोलण्याचं राहून जाईल म्हणून सांगतो. आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं ते आणि ते फक्त देशभरातील सगळ्यात प्रथम शहीद झालेल्या अक्षय गवते जवानांमुळे. एवढं मोठं वैभव प्राप्त झालंय बघा तुम्ही. शहीद जवानांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. फक्त कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून हे कीर्तन नुसतं कीर्तन नसलं पाहिजे. ज्यांच्यामुळे आज तुम्ही डोळे उघडे करून झोपता त्यांचं कधी काळी हे कीर्तन स्मरण करतं, याचं नाव कीर्तन आहे. थोडा विको कमी करा, थोडा मॉनिटर द्या. जयराम महाराज साऊंड हनुमान दादाचा आहे, टाकरखेड वाघ, छान आहे. सज्जनांनो, आपण ज्या अर्थी सुखाची निद्रा या ठिकाणी घेतो त्या अर्थी आपण कधी काळी विचार केला पाहिजे की कोणामुळे आपण सुखाची निद्रा घेतो. मान्य आहे मला, आपण शेतकरी आहात, काबाड कष्टकरी आहात, अहोरात्र प्रयत्न करता, अहोरात्र मेहनत करता, मेहनत केल्यानंतर श्रम करता, श्रम झाल्यानंतर तुम्ही थकता, भागता, शिनता आणि श्रमानं दिवसभर काम करून संध्याकाळी सुखाची भाकर आपण जेवल्यानंतर आपल्याला आनंदाची झोप लागते. हे पहिलं कारण आहे, हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. पण दुसरं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, कीर्तनातून घरी घेऊन जा. या भारत देशाचे जवान आपल्या सीमेवर डोळे उघडे करून जागतायत म्हणून आज तुम्ही आम्ही सुखाची झोप घेतो. या सीमेवर लढणाऱ्याच्या जवानाची ही ताकद आहे. अशातच आपल्या गावातील देशातला पहिला शहीद झालेला जवान म्हणजे अक्षयदादा गवते, त्यांचं स्मरण हे कीर्तन करते. कीर्तन नुसतं कीर्तनातच नसलं पाहिजे, कीर्तन कधी काळी भारताच्या सीमेवर सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून आज आपल्या पिंपळगाव सराईमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि त्यानिमित्ताने स्वानंद सुखाला प्राप्त झालेला माझा अक्षयदादा, त्याचं स्मरण मला या ठिकाणी होते. म्हणून जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थे सांस लड़ी वो फिर अपनी लाश बिछा दी, क्या लोग थे वो अभिमानी, क्या लोग थे वो हिंदुस्तानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जे शहीद झालेले आहेत तुमच्या आमच्या करता, यांनी तुम्हाला, आम्हाला, महाराष्ट्राला, देशाला, हिंदुस्थानला सर्वस्व समर्पण केलेलं आहे. काय म्हणतात ते, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है वतन महबूब मेरे, तुझे दिल कुर्बान है. हम जिए और बड़े है वतन के लिए, दिल दिया है जान दे, दिल दिया है जान दे. या देशाकरता, या हिंदुस्थान करता, या महाराष्ट्राकरता, देशात राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांकरता स्वतःचं जीवन बलिदान करतात, त्याचं नाव आहे शहीद. म्हणून सज्जनांनो, कीर्तन होत राहील, पण ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही कीर्तन करतो, हे गातात, हे वाजवतात, हे ऐकतात, ही सगळी ताकद त्यांची आहे. म्हणून आज अगर वो सीमा पर ना होते तो पता नहीं या बैठने वाला हर एक इंसान हिंदू होता, असं नाही वाटत. जर त्यांनी आपल्या भारत देशाचं रक्षण केलं असतं तर मला असं वाटते या ठिकाणी बसलेले मराठी नसतेच बाबा. नसतं झालं कीर्तन, नसतं झालं ज्ञानेश्वरी पारायण, एवढा मोठा लवाजवा एकत्रित आला नसता. गुलामशाहीमध्ये म्हणून जगून आपण सगळेजण राहिलो असतो. उपकार आहेत त्या देवाचे, उपकार आहेत त्या जवानांचे आणि उपकार आहेत आपल्या संतांचे. म्हणून
कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर मला त्यांचं स्मरण घेणं फार गरजेचं वाटलं. बऱ्याच ठिकाणी बरेच कीर्तनकार नंतर त्यांचं स्मरण करतात, पण आपल्या गावातला एक भूमिपुत्र आपल्या गावासाठी देशासाठी शहीद झाला ना, त्याचं स्मारक आपल्या डोळ्यासमोर आहे ना, त्याचं स्मारक जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर मला असं वाटतं त्याचं स्मारक डोक्यात ठेवूनच आपण कीर्तन केलं पाहिजे. डोक्यात ठेवून केलं पाहिजे. कीर्तन तर होतच राहतात. अनेक प्रकारचे कीर्तनकार आले बाबा आपल्या गावात, अनेक प्रकारचे विद्वान वक्ते आले आपल्या गावात. 58 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहे, पण मला असं वाटतं अजून काही कोणाचा विकास झालेला नाही. विठाला 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 विठाला. आम्ही आता महाराष्ट्रभर भ्रमण करतोय. मुंबईपर्यंत कीर्तन सेवा करण्याचा सुयोग आम्हाला प्राप्त होतो योगीराज संत सम्राट गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं. आम्ही सुद्धा संस्था घासलेले महाराज लोक आहे बरं. आंधळी पांगडी नाटतात भोपाळ्या मुका बैरा जोगी पाठ आहे आमच्या. मोठेपणा नाही दाखवायचा, कारण 4-4 वर्ष ज्यांनी घासलेले त्यांना काही सांगायचं काम नसतं. आणि ज्या संस्थेमध्ये आम्ही प्रवेश केला, ज्या संस्थेमध्ये आधी सेवा केली, ज्या संस्थेमध्ये शिकून ज्या श्रीगुरु योगीराज गजानन महाराजांचा वरद हस्त आमच्या मस्तकावर आहे, म्हणून आज योगीराज गजानन महाराजांच्या परमहंस रामकृष्ण मौली बाबांच्या कृपा आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करायला भेटतो. योगीराज गजानन महाराजांची ताकद आहे. ताकद आहे. नाही तर माझ्यासारख्या चौथा वर्ग नपास माणसांनी तुम्हाला काय ज्ञान सांगावं. विठाला विठाला विठाला. पटणार नाही तुम्हाला. मी टीसी दाखवील, भागवत दादा विष्णुभाऊ टीसी दाखवीन, पटणार नाही. काही लोक म्हणत असतील 10वी पास असला पाहिजे, नापास असला पाहिजे. काही म्हणत असतील ITI केलेला असला पाहिजे, 11वीत गेलेला असला पाहिजे. काही लोक म्हणत असतील 12वी तरी 100% झाली असली पाहिजे. काही लोक म्हणत असतील ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे असं आम्हाला वाटते. कारण दिसायला काही मी म्हातारा दिसत नाही. का दिसतो आजी? म्हातारा तर नाही ना बा मी. हां, तू या लेकरासारखा आहे. अर्थात मी जवान आहे, तरुण आहे. आणि खरं सांगतोय तुम्हाला, तरुणांचाच हा खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. देवकर बाबा. तरना भाग्यवंत नटे, तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मी माझ्या अभंगाच्या दिशेने सुद्धा येणार आहे. अभंग फार सुंदर आहे, सोपा आहे, सगळ्यांच्या पाठातील आहे, सगळ्यांच्या परिचित आहे. जास्त ग्रंथ उघडायची गरज नाही, फक्त आणि फक्त 3 चरणाचं आहे. ज्यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी वाखाणायचं आहे, ज्यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, ते संत आहेत. म्हणून मला सांगायचं आहे, मी माझ्या अभंगाच्या दिशेने सुद्धा येणार आहे. त्या अगोदर मला सांगायचं आहे, महाराजांनी फार सुंदर प्रमाण या ठिकाणी दिलं. तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सज्जनांनो, उतरत्या वयामध्ये काही लोक जर म्हणत असतील महाराज आता मला कीर्तन करायचं, जमल का ते? जेव्हा कीर्तन शिकण्याचं वय होतं तेव्हा हाडकं फोडले. हाडकं हा. जेव्हा कीर्तन शिकण्याचं वय होतं त्यावेळेस हाडकं फोडून दात सुट्टीवर गमावले. आणि आता वय झाल्यावर चव येण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतंय ज्याचं त्याच वयात ते शोभा देत असतं. वारकरी शिक्षण संस्था चालवतो मी 15 वर्षापासून. 2009 पासून मौनी बाबा संस्थांमध्ये एक वारकरी शिक्षकाचं काम करतो. पगार कमी आहे पण साधूची सेवा होते म्हणून थांबतो. कारण जीवनामध्ये साधूची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. जे तर सेवा हा दारवंटा ते ज्ञानाचा कुरवटा. शास्त्रकार असं वर्णन करतात, अज्ञानी माणसाने जर तन्मन धनानं साधूची सेवा केली ना मायबापा हो, साधू त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडू देत नाही. ही सेवेची ताकद आहे. काहीच कमी पडू देत नाही. सेवा निस्वार्थ असली पाहिजे. कर्म करत राहा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. अरे अपेक्षा करताय ना तुम्ही राजा हो, अपेक्षाच्या बाहेर एक दिवस तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही सेवेची ताकद आहे. अपेक्षाच्या बाहेर. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभी परित्यागी ओमद्भक्त सामे प्रिया. भगवान सांगतायत, अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, मय्यावेश्य मनयो माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परोपेतास्ते मी युक्त तमामत. हे भगवंता, तू विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लाभी प्रीत. ज्या पद्धतीनं भक्तानं प्रीत लावली, प्रेम केलं, भक्ती समर्पण केली, त्या पद्धतीनं त्या लोकांना तू जाणतो. अभयकारक त्यांच्या समोर तू ठरतो.
अभय स्वरूपात त्यांना तू दर्शन देतो. मला सांग तुला कसे भक्त आवडतात. त्यावेळेस भगवंतांनी दिलेलं हे उत्तर आहे अनपेक्ष. सुचिर दक्ष उदासीन गतव्यतः सर्वारंभी परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. जो कर्म करतो पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, अर्जुना यो मद्भक्त सामे प्रिया, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे, प्रिय आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा. या ठिकाणी उपस्थित असलेला माता वर्ग बहुसंख्येने आहे बाबा, माता वर्ग बहुसंख्येने आहे. पण या ठिकाणी काही मातांचा नित्यनेम आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही हरिपाठाची सेवा करत राहा. हरिपाठ नित्यनेमानं घेणं म्हणजे सेवाच आहे हरिपाठाची. महाराज तुम्ही मृदंग वाजवता, दोघंही एक्सप्रेस आहेत कीर्तनामध्ये. आज दोघंही एक्सप्रेस आहेत कीर्तनात. एक एकाहुनी बळी रे. नारायणजी महाराज मुळक यांचे शिष्य, शेळके महाराजांचा शिष्य परिवार. शेळके महाराज या भागात आले की माझ्याकडे येऊन फ्रेश होतात, इकडूनच फेटा बांधून कीर्तनाला जातात. सांगा त्यांना की श्याम गुरुजीच्या कीर्तनाला आम्ही होतो. भाग्य आहे माझं की महाराष्ट्रामध्ये ज्यांची थाप प्रसिद्ध आहे त्यांचे शिष्य मंडळ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या माध्यमातून नाव कमावते. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. अनेक दिग्गज आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. बोलण्याच्या आवेशामध्ये विसरून जाईन कदाचित परिचय देणं. वास्तविक पाहता वक्त्यानं कधी कोणाचा मोठेपणा सांगू नये. वक्त्यानं आलेल्या अतिथीला कधी बस असं म्हणू नये. हे व्यासपीठाची मर्यादा आहे. नाही तर बरेच लोक म्हणतात आम्ही कीर्तनात होतो, आमचं नाव घेतलं नाही. समजून घेतलं पाहिजे, अजून तू कच्च्या गुरुचा चेला आहे. आमचे श्री गुरु संजय महाराज पाचपूर नेहमी सांगतात, तुम्ही जर आसनावर बसेल असाल तर आसन हे व्यासपीठ आहे, अर्थात व्यासांचं ते स्थान आहे. आणि व्यासांपेक्षा येणारा व्यक्ती मोठा असूच शकत नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठाला विठाला. काही लोक कीर्तनात असे बसतात, रक्ताडे बाबा असे असे बसतात, वाजू वगैरे. ऐ मी तिकडे येईन बरं. मग हे असे, याचा अर्थ काय? गाथा पाठ आहे आमच्या, 18,000 ओव्या पाठ आहेत. वेदांत असे बसतात, असे असे पायतात. हसत तर नाहीतच, हसतात बी मनातल्या मनात. अरे बाबा मोकळा हसा. असं गुदमरल्यासारखं हसू नका. असं कनारू हसायचं नाही, मोकळं हसलं पाहिजे. हसा, भरोसा नाही माणसाचा. बरेच मुके गेले, आपल्यालाही जायचं आहे. आपण प्रवासी आहोत माझ्या मायमावल्यांनो. प्रत्येकाचा प्रवास एक दिवस कायमचा थांबणार आहे. म्हणून जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत प्रवास चालू आहे. श्वास थांबला, प्रवास थांबला. प्रॉपर्टी इस्टेट कितीही मोठी असू द्या, शेवटी तुमच्या नावाचा स्टॅम्प 3.5 पत्राची रूम आहे, जी प्रत्येक गावाच्या गावखरीत असते. तुमच्या गावात नाही वाटते? आहे, सगळीकडे आहे. म्हणून आनंदीमय जीवन जगा. सुख नाही या कष्टकरी कलियुगामध्ये, पण सुखी समाधान माना. विठाला विठाला विठाला. सुख नाही आहे, सुखाची आशा करायची नाही, पण सुख मानायला काय हरकत आहे? मला माहिती आहे सुख नाही, कारण विश्वमौली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. आज ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये कूट अभंगाचे गाडे अभ्यासक आहेत लक्ष्मण बुवा देवकर, विद्वान माणसं आहेत. मी स्तुती नाही करत, पण वस्तुस्थिती सांगतो. अत्यंत सुंदर मार्मिक चिंतन असं करतात, कारण शीतावरून भाताची परीक्षा केली जाते. आमच्या कोलारा साईडला ज्यावेळेस आमचे वारकरी संस्थेतील विद्यार्थी कीर्तन सेवेकरता टाळकरी म्हणून जात होते, मलाही गाण्याची सेवा मिळाली होती. कारण त्यांचे आमचे फार घनिष्ठ संबंध असल्यामुळे आम्हालाही जाण्याचं सौभाग्य मिळालं. त्या ठिकाणी महाराजांची सेवा होते. फार सुंदर असं मार्मिक चिंतन करतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्व सांभाळतात लक्ष्मण बुवा देवकर. विश्वमौली ज्ञानोबा असं सांगतायत, आनंदी राहा, सुखी माना, स्वतःला सुखी समजून घ्या. सुख तर नाही आहे, आशा अभिलाषा करू नका. कारण प्रत्येक गोष्टीला द्वैत भाव या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक गोष्टीला दोन अर्थ आहेत. उदाहरणार्थ सांगतो, सुखाचं विरोधार्थी आहे दुःख. सुखाचं विरोधार्थी आहे दुःख, दिवसाचं विरोधार्थी आहे रात्र. म्हणतात ना आपण, भाकरीचं विरोधार्थी आहे गिकर, मृदंग गिरदंग, कीर्तन कीर्तन, महाराज गिराज. प्रत्येकाला शब्द आहे. महाराज गिराज आले की नाही, जेवले गिवले की नाही. जेवले ठीक आहे, पण गिवले काय?
महाराज ठीक आहे, पण गिराज काय मिळाय? पखवाज गिखवाज, पखवाज माहित आहे, पण गिखवाज काय भानगड आहे? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक शब्दाला दोन दोन अर्थ आहेत. त्याचा विरोधार्थी शब्द आहे. सुखाचा विरोधार्थी शब्द आहे दुःख, आणि दुःखाचा विरोधार्थी शब्द आहे सुख. मला सांगायचं होतं की ज्ञानेश्वरी व्यासपीठ लक्ष्मणबुवा देवकर या ठिकाणी सांभाळतायत, आणि आमचे परमस्नेही परम आदरणीय प्रेममूर्ती भागवताचार्य रामायणाचार्य, ज्यांचा कंठ कोकिडेपेक्षा गोड आहे, शेंदूरजन निवासी अनिल बुवा चिके यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये भागवत कथा. या ज्ञानेश्वरीमध्ये महाराज असं सांगतायत, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेन कवणाचे श्रवणी, तैसी सुख निंद्रार्थोणी इंगळाचे. विश्वमाऊली ज्ञानोबा पुरावा देतात, श्यामबुवा नाही, श्याम महाराज नाही. महाराज असं म्हणतायत, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेन कवणाचे श्रवणी, तैसी सुखनिंदा तोंडी इंगळाचे. याचा अर्थ काय म्हणा? महाराज तुम्हाला त्याच्यासाठीच बोलावलंय, म्हणून तुम्ही आम्हाला सांगा. या कष्टतर कलियुगामध्ये सुखाची आशा अभिलाषा तुम्ही व्यक्त करताय की ते मला मिळालं पाहिजे. जर 750 पावणे 800 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं असेल, तर मला असं वाटतंय नका पळू रे त्याच्या मागं. हा, कारण संत सांगतायत, दिवसभर खुरपण करणारा माणूस नाही, संत सांगतात. आणि संतांच्या शब्दामध्ये जी ताकद आहे, ती ताकद आपल्या शब्दामध्ये असू शकत नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा गेली बहुत कल्प. म्हणून पण तरी सुद्धा प्रपंच करणारे लोक आशायुक्त जीवन जगत आहेत. शास्त्रकार वर्णन करतात, जोपर्यंत तुम्ही आशायुक्त जीवन जगताय तोपर्यंत ज्यांचा अभंग निरूपणा करता घेतला ते तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला जर संत कळावे असं वाटत असेल माझ्या मायबापांनो, तर आशा मुक्त जीवन जगलं पाहिजे. हे कीर्तनकार कंबर बांधून बेंबीच्या देठापासून तोंडाला फेस येपर्यंत प्रत्येकाला सांगतायत, तरी सुद्धा समाज ऐकत नाही. काय सांगतायत महाराज? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा गेला, सर्व सुखाची या आशा गेला. क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणयक मुक्ती यज्ञ नाही केला. दिशा शिन पावला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला
सुखाची आशा जन्म गेला वा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला घरी थाप मारायची इथे चाट मारायची हिंडता दिशा क्षीण पावला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेल कसा आहे माहिती आहे का लवाजवा अत्यंत महत्वाचा आहे पिंपळगावकर आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातील सर्व सुप्रसिद्ध गायक वादक हजर आहेत बजावटाले महाराष्ट्रातील त्यामध्ये आमचे भजन सम्राट संगीत अलंकार शिवाजी महाराज रक्ताडे शेलुतकर आमचे रामेश्वरमा नेवरे गावातले मंडळी मोठेपण आहे विष्णुभाऊ तुमचा की माझं नाव कीर्तनात घ्यायचं नाही अशी माणसं फार कमी असतात नाही तर कीर्तनकार आले की आपल्याबद्दल दोन शब्द बोलता मग आपल्याबद्दल दोन मोठेपणा नाही हा आमच्या शब्दातून तुमचा मोठेपणा आहे नाही तर कीर्तनात आल्यानंतर लगेच ते आपलं राहतं बाजूले तुमच्या माहितीकरता सांगतो आपल्या गावात एखादे कीर्तनकार आले ना त्यांना बोर करायचं नाही कारण त्यांच्या डोक्यामध्ये असतं कीर्तन त्यांच्या डोक्यात असते कीर्तन आणि हे लावतात तिथं कीर्तन कीर्तन आणि कीर्तन यातला फरक समजला पाहिजे जास्तच कॅशेत घासत राहिले की समजून घेतलं पाहिजे कीर्तन चालू आहे प्रत्येक महाराज इथं आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात की आजच्या कीर्तनामध्ये आजचा भाव काय मांडायचा काय पद्धतीनं बोलायचं कसं बोलायचं आणि गावातले काही तिराय देऊन जवळ बसतात महाराज मी नाही का 50 वर्षापासून सप्ताह करून राहिलो आपल्याला मोठं योगदान असते वर्गणी किती असते 100 रुपये उठीतून 100 रुपये वर्गणी असते आणि 50 वर्षापासून परमार्थ करतो असं सांगतो बोर नाही केलं पाहिजे वक्ता हा स्वतंत्र असला पाहिजे तो कोणाच्या बंधनात नसला पाहिजे शास्त्र सांगते अरे 4-4 वर्ष घासलेले असते त्या लोकांनी मग कशाला कोणाच्या बंधनात म्हणून दडपणाखाली कीर्तन करायचं मोकळं असलं पाहिजे स्पष्ट वक्ता सुखी भव देतो तीक्ष्ण उत्तरे शास्त्राचा आधार घेऊनच कीर्तनकाराने कीर्तन करावं इतरांचं ऐकू नये शास्त्रकार त्याही पलीकडे सांगतात की मोठेपणा सांगण्याऐवजी वस्तुस्थिती सांगितली तर हरकत नाही वस्तुस्थिती सांगा लक्ष्मणबुवा कूट अभंग सांगतात 100% सांगतात अनुभवलं ऐकलं श्रवण केलं त्याच पद्धतीनं या बाजूला नवले महाराज सुद्धा आहेत अनेक वर्षांपासून हाडा मासाचा परमार्थ आहे गोदरी गावला माझी भागवत कथा असते दरवर्षी 12 वर्षापासून बाबांची त्या ठिकाणी हरिपाठा करता काकड्या करता निस्वार्थ सेवा असते एवढं सगळं करूनही कीर्तनामध्ये टाळकऱ्याची सेवा देण्यासाठी ते उभे राहतात आणि ही सर्व परमार्थामध्ये लोणच्याप्रमाणे मुरलेली सगळी मंडळी आज या कीर्तनासाठी उपस्थित आहे अर्थातच महाराष्ट्रातील सर्व नावाजलेली मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये आमच्या परिसराचं वैभव म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तन स्वरूपाच्या माध्यमातून नाव आहे आपल्या चिखली तालुक्याचं वैभव आमचे भानुदासजी महाराज रक्ताडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मर्दंगाचार्य ज्ञानू माऊली नाव विसरलो वयाप्रमाणे होते ज्ञानू माऊलीसुद्धा ताल सम्राट ताल महर्षी उपस्थित आहेत हर्षलजी महाराज नारायणजी महाराजांचे शिष्य गुरुबंधू शेळकेबाचे विद्यार्थी फार अत्यंत सुंदर असा लवाजवा आहे पुढे विदर्भ वारकरी सेवा लाईव्ह यूट्यूब चॅनलचे मालक ते सुद्धा उपस्थित आहेत आमचे जनार्दन भाऊ धोंगडे हे सुद्धा उपस्थित आहेत 12 ते 13 वर्षापर्यंत आम्ही ज्यांच्या गावामध्ये अविरतपणे गायनाची सेवा देण्याकरता गेलो आमचे विष्णुभाऊ माळवंडीकर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि शिवकृपा साऊंड सिस्टीमचे सुंदर साऊंड सिस्टीमचे मालक आमचे भागवतदादा चव्हाणसुद्धा उपस्थित आहेत या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि प्रसिद्ध साऊंड सिस्टीमपैकी एक साऊंड सिस्टीम जयराम महाराज साऊंड टाकरखेड वाघ हनुमान दादा वाघ यांची साऊंड सिस्टीम आहे शिट्टी वाजणार नाही हा आपला शब्द आहे विठाला विठाला कार्यक्रमाच्या साथीला माझ्यासारख्या सर्वसामान्य वक्त्याला 4 चांदण्या लावण्याचं काम गावातील टाळकरी मंडळी करतात तुमच्याही चरणाला माझा स्पर्श आहे नाही तर उद्या म्हणाल नको कोण आणलो तर ते
हा? आम्ही पाठीमागं होतो तरी आमचं नाव घेतलं नाही, डबल आलं नाही पाहिजे ते गावात. तसं नाव कोणाचं घेऊ नये. हे आमची पिल्लं सुद्धा आहेत वारकरी मौनी बाबा संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. संजू भाऊ उपस्थित आहेत, बाबा उपस्थित आहेत, आदी करून सर्व बाहेरही बहुसंख्येने समाज या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटते अर्धा किलोमीटरपर्यंत लोक बसलेले आहेत, अर्धा किलोमीटर. आणि अशीच उपस्थिती तुमची 7 दिवस भांडारा होईपर्यंत प्रार्थनीय ही माझी सगळ्यांना विनंती आहे. विठाला विठाला महाराज असं म्हणतायत, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. अरे सुखाची आशा करता करता स्मशानभूमीत माणसाची राख होते तरी सुद्धा आशाची आशा सोडत नाही. सुखाची आशा आपण सोडत नाही. शास्त्रकार असं वर्णन करतात, हे सुख आहे की भासतं, हे सुख आहे की वास्तव. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी तर चक्क पुरावा दिला की याची आशा करू नका. हे नाही आहे, कोणाच्या कानानं तुम्हाला ऐकायला भेटत असेल तर ते माना, नाही आहे. आणि एवढ्याच्या उपर जरी तुम्हाला वाटत असलं, काही लोक म्हणत असतील गावाचे गाव पुढारी की महाराज माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, मी सुखी आहे. महाराज माझ्याकडे डिफेंडर कार आहे 1,70,00,000ची, मी सुखी आहे. महाराज माझ्याकडे 2 फूट पंचेची गादी आहे, मी त्याच्यावरती दररोज बसून कूदतो, मी सुखी आहे. माझा मुलगा कलेक्टर आहे, IPS आहे, IG आहे, DIG आहे, SP आहे, PS आहे, मी सुखी आहे. त्याला जाऊन भेटलं पाहिजे. अरे ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे रक्ताळे बाबा तो सगळ्यात दुःखी आहे, जास्त पैसा आहे. मला एक सांगा, किती सुख किती पैसा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही सुखाला स्वतःला समाधानी सुखी मानता? तुमच्याकडे किती पैसा असला तरी पैसा खाता येत नाही का? खाते कोणी पैसा? नाही बा, हे आमच्या गावातली सगळ्यात श्रीमंत माणसं आहेत आणि हे 2 टाइम जेवण करण्याच्याऐवजी नुसतं पैसे खातात. आहे का कोणी असं? हां, ग्रामपंचायतीचे ते भलेही खात असतील पण असं नाही खात. हां, राजकारणाचे भलेही खात असतील, सिमेंटचे हे ते बोललं पाहिजे ना सज्जनानो. पण श्रीमंत माणूस जरी असला, हा श्रीमंत माणूस कधी पैसे खातो? बरं असू द्या तुमच्याकडे खूप पैसा, तुम्ही कधी पाहिलं की श्रीमंत पैशानं असलेला माणूस पैशाच्या गादीवर झोपला? बरं जाऊ द्या, या भारत देशामध्ये प्रसिद्ध उद्योगपत्यांपैकी काही लोक मरण पावले. स्वर्गवासी रतनजी टाटा. आज आपल्या भारत देशामध्ये लाखो करोडो त्यांच्या कंपन्या आहेत. टाटाच्या गाड्या आहेत, अशोक लेलँडच्या गाड्या आहेत, ह्या टाटाच्या गाड्या आहेत, टाटा कंपनीनं बनवल्या आहेत. पण ते या समाजाचा, या जगाचा, या देशाचा, या विश्वाचा, या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन ज्यावेळेस गेले, मला असं वाटते सेकंदाला करोडो रुपये कमाई करणारा माणूस त्याला सुद्धा लाकडातच जाळावं लागलं. ते तर प्रसिद्ध उद्योगपत्यांपैकी होते. पैशात जाळलं असतं तर काय 2-4 पोत्यात कार्यक्रम झाला असता. सज्जनांनो, पैसा कितीही आपल्याजवळ असला तरी पैशाच्या गादीवर माणसाला झोपल्या जात नाही. पैशानं तुम्ही किती श्रीमंत असले तरी भाकरीशिवाय तुम्हाला पैसा खाता येत नाही. पैशानं तुम्ही कितीही श्रीमंत असले तरी लाकडातच जाळावं लागतं. पैशात जाळता येत नाही, हे विधीचं विधान आहे. म्हणून तुमच्याकडे सुख येतं का? नाही, हे सुख आहे मृगजळासारखं. हरण असते बघा, हरण. आम्हाला पंचकरणामध्ये शिकवायचे विषय, पंचकरण विचार सागर. हरण असते, हरण. अरे पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. उन्हाळ्याचे दिवस आहेत, हरणाला तहान लागलेली आहे. 12 ते 3 हा कालखंड आहे. आणि 12 ते 3 या वेळामध्ये जंगलामध्ये, अरण्यामध्ये मृगजळ दिसतं, ज्याला गावरान भाषेमध्ये उन्हाच्या झावा असं संबोधलं जातं. आमच्या ग्रामीण भागात उन्हाच्या झावा असं म्हणतात. तुमच्याकडे झळया, उन्हाच्या झळा, उन्हाच्या झळा, उन्हाच्या झावया. आमच्याकडे उन्हाच्या झावा असं म्हणतात. 12 ते 3 या वेळामध्ये ते दिसतं. हरण तहानलेलं असतं. हरणाला पाणी पिण्याची फार इच्छा होते. कर्मधर्म सुदैवानं रानामध्ये धावत जातं. त्याला त्या मृग नक्षत्रासारख्या झावा दिसतात. 12 वाजता धावत सुटतं, 2:45 वाजता तरी सुद्धा झावारूपी दिसणारं पाणी त्याच्या तोंडाला, त्या पाण्याचा स्पर्श होत नाही. तुमचं आमचं जीवन सुद्धा तसंच आहे. एवढंसं जरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं तरी आपल्याला असं वाटतं की हे सुख आहे, हे सुख आहे, हे सुख आहे. अरे कुठपर्यंत धावसान? शेवटी आपला शेवट स्मशान भूमीतच आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. विठाला विठाला. म्हणून आपल्याला ज्या साधूंनी शिकवण दिली,
आपल्याला ज्या संतांनी शिकवण दिली, या संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. का ग्रामीण भागामध्ये जीवन जगतोय आपण सर्वसामान्य नागरिक. घड्याळामध्ये 10:30 कधी वाजतील हे तुम्हाला माहीत पडणार नाही. फक्त अर्धा तास कीर्तन राहिलं, कीर्तनामध्ये फक्त झोपू नका म्हणजे झालं. विठाला विठाला. आणि तुमची सगळ्याची परमिशन असेल तर काकडा करून मोकळं करायची सुद्धा ताकद आहे. डबल पिंपळगावचं नाव दिसणार नाही महाराज आपल्याला, बोलवायचं नाही त्याला, ते फुकट नको कीर्तन करा. म्हणून संकल्पित वेळे. पण आजकाल परिस्थिती तशी आहे. लक्ष्मण बुवा म्हणतात दादा लवकर जर कीर्तन सोडलं तर म्हणतात याच्याजवळचं भांडवल संपलं, याच्या पलीकडे यायला काहीच येत नाही. आणि जास्त कीर्तन लांबवलं म्हणतात तारकी नसतील. पिंपळगाव सापडला, हातात घेतला हालून. लवाजवा चांगला आहे, गाणारे प्रसिद्ध आहेत, साऊंड सिस्टीम सुप्रसिद्ध आहे, दोन्हीकून दोन इंद्रासारखे वाजवणारे मृदंगाचार्य आहेत, श्रवण करणारे विद्वान वक्ते आहेत, पुढे कॅमेरा आहे म्हणून याचा फायदा घेऊ राहिले. तसं नाही महाराज, सांगतोय तुम्हाला, कितीही हुशार कितीही विद्वान, अज्ञानी असो अथवा ज्ञानी असो, संकल्पित वेळेमध्ये सेवा समर्पण झाली पाहिजे. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. कारण प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, आणि जे रात्रभर चालतं त्याचं नाव आहे तमाशा. कीर्तनाचा तमाशा नाही झाला पाहिजे म्हणून संकल्पित वेळेमध्ये थांबायचं. विठाला विठाला. म्हणून ज्या संतांचा निरूपणा करता अभंग घेतला, या संतांनी आपल्याला शिकवण दिली, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. काय शिकवतात हे संत? माणसाला माणसाचा नरदेह मिळाला पण अजून कळाला नाही. आपलं काय, खाऊ पिऊ पिटकू पैसे देऊ शेटकू. प्रत्येक माणूस हा संसार करतोय चांगल्या पद्धतीनं, आणि संसारच करत नाही महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत. एखादा तरुण अवस्थेला प्राप्त झाला असेल, राबतो, कष्ट करतो, घर बांधतो, घर बांधल्यानंतर बायको मिळाली पाहिजे याची आशा करतो, बायको मिळाली मुलं झाले पाहिजे याची आशा करतो, मुलं झाले, मुलं शाळेत गेले पाहिजे, मुलं शिकले पाहिजे, नोकरीवर लागले पाहिजे याची आशा करतो, मुलं नोकरीवर लागले, मुलाचं लग्न झालं, मी आजोबा झालो पाहिजे याची आशा करतो. माणसाला माणसाचा नरदेह मिळाला पण स्वार्थापोटी तो कळाला नाही. आमच्या संत महात्म्यांना त्यांचा नरदेह मिळाला सुद्धा, आणि संत महात्म्यांना नरदेह कळाला सुद्धा. श्रीमंत तुकाराम महाराज लोकांतात कधीच बसले नाही. श्रीमंत तुकाराम महाराज एकांतात राहिले. तुकोबाला पाहण्यासाठी समाजातले काही साधक यायचे. कोण तुका? ज्यांची कीर्ती आमच्या कानावर पडली, कोण ते तुकोबा? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ज्या तुकोबाला त्यांचा ॲड्रेस विचारतात की इथं कुठं तरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज राहतात, हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी तुकोबाला विचारावं आणि तुकोबानी म्हणावं, कोण तो साधू? तो कसला आला साधू? तो घर प्रपंच सोडतो, बसतो घोराळ्यावर. तो बायकोचं ऐकत नाही, तो बसतो भंडाऱ्यावर. तो लेकरा बाळाचा त्याग करतो, तो जातो भंडारा डोंगरावर, घोराळ्या डोंगरावर, भामचंद्रावर. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, श्रीमंत तुकाराम महाराजांचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारल्याबरोबर तुकाराम महाराजांनी स्वतःची स्तुती करावी की तो कसला साधू. हेच खऱ्या साधूचे लक्षण आहेत. कारण हे तुम्हाला समजायला पाहिजे. श्रीमंत तुकाराम महाराजांची अभंग गातात 4,500पेक्षा जास्त अभंग आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबरायाची 18,000 ओव्याची ज्ञानेश्वरी आहे. नामदेव महाराजांचे शतकोटी अभंग आहेत, करोडो अभंग आहेत, कोटी अभंग आहेत. पण या अभंगामध्ये एकही उल्लेख असा तुम्हाला शोधूनही पाहायला भेटणार नाही की तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केली, ही मी स्वतः केलेली आहे. एकनाथ महाराजांचा गाथा आहे. एकनाथ महाराजांनी कधी गाथ्यामध्ये उल्लेख केला नाही की मी ही गाथा मी तयार केलेली आहे. उलट जे तत्वज्ञान आहे, भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेलं हे तत्वज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णापासून, आणि भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेले तत्वज्ञान शांतीब्रह्म एकनाथ महाराज अवगत करतायत आणि सांगतायत. हे बोल माझी मतीचे नमती गासाचे, कृष्णा उद्धव हिताचे सांगितले, ते मी साचे बोलिलो. आज अर्जुनाच्या माध्यमातून नुसतं गीता अर्जुनाला नाही सांगितली, गीता अर्जुनाला जरी सांगितली असली बाबा, तरी त्या गीतेचा अधिकार सगळ्या लोकांना आहे. एकमेव गीताशास्त्र ग्रंथ
की या गीतेचा आधार अर्जुनाच्या माध्यमातून या समाजाला आज होतोय. म्हणून एका एका श्लोकावर 2-2 महिने प्रवचन करतात लोक. ही ताकद आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संतांनी स्वतःचा मोठेपणा कधी वाखाणला नाही. उलट श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे साखरेचा रवा, मुंगे साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. काय म्हणतात माझे महाराज? माझे महाराज असं म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. साधकाने विचारलं, श्रीमंत तुकोबा असं का म्हणताय हो? महाराज उत्तर देतात, अरे बाबा, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्या कशा होतात, काय होतात, हे ज्याच्या अंगात मोठेपण आहे त्यालाच माहीत. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, जाण ठेवा. तुका म्हणे, जाण व्हावे लहानाहून लहान, बारीकून बारीक व्हा, बारीकहून बारीक व्हा, लहानाहून लहान व्हा. तुमची काय माळी जळते? ही शिकवण आपल्या संतांनी दिली. म्हणून श्रीमंत तुकाराम महाराजांचा निरूपणा करता निवडलेला हा 3 चरणाचा अभंग आहे. काय शिकवण देतात माझे श्रीमंत तुकाराम महाराज या साधूबद्दल, या वैराग्याच्या मूर्तिमंत श्रीमंत संतांबद्दल. माझ्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकाराने रात्रभर जरी कीर्तन केलं तरी यांच्या महिम्याची स्तुती माझ्यासारख्या वाणीतून होऊ शकत नाही. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, संतांचा महिमा ओ बहुदुर्गम, 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 संतांचा
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे महाराज असं वर्णन करतात बघा. श्रीमंत तुकाराम महाराज स्वतः संत असून इतर संतांबद्दल चर्चा करतायत. काय म्हणतात? माझा महिमा, संतांचा महिमा. चिंतनीय अभंग आहे, वाजू नको रे. ओय खाली बस, मी तुले 100 रुपये देतो हा, सगळं झाल्यावर फक्त शांत बस. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही देते. श्रीमंत तुकाराम महाराज इतर संतांबद्दल चर्चा करतायत, त्या अर्थी प्रश्न निर्माण होईन आपल्या डोळ्यासमोर, तुकोबा संत नव्हते का? फार मोठे संत होते, पण प्रत्येक साधूचा, खऱ्या साधूबद्दल बोलतो मी, डुप्लिकेट नाही. कारण या मृत्यूलोकामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुणे तयास धन देती. श्रीमंत एकनाथ महाराज पुरावा देतात त्यांच्या हरिपाठात. आपण सुद्धा फसतो. आपल्या गावामध्ये एखादे भगवे वस्त्र परिधान करून जर महात्मा आला तर त्यांचं चालू असतं, असे मस्त भगवे कपडे घातलेले असतात, असे मस्त हार्मोनियम त्यांच्या गळ्यामध्ये असते. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, बाबा जन्माले उकंड्यात, अक्कलकोटाकून दांडगापुराकडं, बाबा निघाले पोटाकडं. आजी सुद्धा भावते. आजी म्हणते, बाबा कोण्या गावचे तुम्ही? मी काशीहून आलो माय. काशीहून आला? या घरात चहा पाजते. 2 दिवसापासून पोटामध्ये कावळे बोंबलतात. माय थोडी जेवायची व्यवस्था असली तर पाय. माय म्हणते, या बाबा बसा. चहाही पितो, जेवणही करतो आणि जाताना 2 पायल्या गहू बी घेऊन जातो. खरे साधू 2 पायल्या गहू मागतच नाहीत. खरे साधू दारातच येत नाहीत. म्हणून तुम्हाला सांगितलं की साधू लोकांतात नसतात, साधू एकांतात असतात. अरे संन्याशाला दिले नाही बहुरूपियाला. एकनाथ महाराज असं म्हणतात, बहुरूपी धरे संन्यासाचा वेश पाहुणे तयास धन देती. अरे त्यानं कामापुरता तो वेश धारण केलेला आहे. प्रत्येकाचा ज्याचा त्याचा धंदा असते. आमच्या लोकांचा सुद्धा धंदा आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची फवाडी. लक्ष्मण भाऊंनी सांगितलं मग, कीर्तनकार. ठीक आहे, ही परंपरा चालू आहे. कधीपासून चालू झाली, काय चालू झाली? जितूपासून तुम्ही अभ्यास केला त्याच्या पलीकडचा तो अभ्यास आहे, म्हणून तिथं डोकं लावायचं नाही. चालू आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. पागल आहे आम्ही. आमच्या देवाच्या नामस्मरणामध्ये आम्ही पागल झालो. कारण कीर्तनकारांनी सुद्धा पागल झालं पाहिजे. ऐकणारे सुद्धा पागल होऊन ऐकणारे असले पाहिजे. वाजवणारे पागल असले पाहिजे. गाणारे सुद्धा पागलच असले पाहिजे. हो, तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला पागल म्हणता तुम्ही, असे कसे महाराज? पागल झालो पाहिजे. श्रीमंत तुकाराम महाराज पुरावा देतात. येडा झालो येडी यांच्या गावी गेलो. आम्ही येडं झालो. मीराबाई येडी झाली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. बन के जोगन कली महलों में भली, मीरा रानी दीवानी दीवानी बनी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. राजाची लेख आहे मीराबाई.
माझा मुद्दा लक्षात ठेवा. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये येडं झालं पाहिजे. कारण साधू येडे होऊन पुढे चालत राहतात, मागं कधी पाहत नाही. समाज आपल्यावर किती भोगतो याच्याकडे दुर्लक्ष जो करतो तो साधू आहे. कारण सज्जन माणसाला त्रास होतो महाराज या समाजात. तुम्हाला काय वाटतं कीर्तन करणं सोपं आहे का? नाही. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले फळ जाणं त्याचे. शास्त्रकार वर्णन असं करतायत. साधू होणं जेवढं तुम्हाला सोपं वाटतं, एक तर साधू झालं तर समाजाचे बोलणे ऐकल्याशिवाय व्हायचं नाही. हा, शिक्षण घेण्यापासून तर प्रगती पथावर येईपर्यंत हा समाज तुम्हाला टोमणे देत राहतो. साधूनं कधी थांबायचं नाही. कारण साधू येडे असतात. येडे आहे, आम्ही येडे आहे. आम्हाला आमच्या देवाचं, आमच्या संताचं, आमच्या गजाननाचं, आमच्या मौनीबाबाचं, आमच्या कृष्णाचं, आमच्या साधूंचं येडं लागलेलं आहे. म्हणून या गावून त्या गावावर, त्या गावून या गावात. रात्री पिंपळवाडीत होतो, आता पिंपळ गावात आहे. रात्री पिंपळवाडीत होतो, आता या गावात आहे. आता 2 दिवसानंतर ठाण्यामध्ये सेवा आहे, मुंबई. ही गजानन महाराजांची ताकद आहे. बोलू नका रे, लक्ष द्या. महाराज असं म्हणतात की तुम्हाला येडं व्हावं लागेल. येडं. माता वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे म्हणून सांगतो आणि थांबतो. ऐका. मीराबाई एकुलती एक लेक होती राजाची. काही कमी नव्हतं तिच्याकडे. वेणी फणी करून देण्याकरता नौकराण्या होत्या, दास्या होत्या. बाप सांगायचा, बाळा तू फक्त तोंडातून शब्द काढ. तुझा प्रत्येक शब्द हा सराखोपर असणार. तू फक्त त्या कृष्णाच्या भक्तीमध्ये पागल होऊ नको. काय करत होती मीराबाई? काहीच कमी नव्हतं महाराज. गाडी, घोडे, नोकर, चाकर, बंगला, ऐशोआरामात तिचं जीवन होतंय. पण तिला माझ्या भगवान श्रीकृष्णाचं वेड लागलं होतं. वेड. परमार्थ करत होती म्हणून शेजारी पाजारी लोक राजाकडे जाऊन मुलीची तक्रार करत होते. राजाला सांगत होते, राजाजी तुमची मुलगी कुलहीन आहे. तुमची मुलगी जन्माला येऊन कलंक आहे. तुमची मुलगी जन्माला आली, तुमच्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. हिला वेळीच आळा घाला, नाहीतर पाणी डोक्याच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही. काय करत होती मीराबाई? पग घुंगारू रे, पग घुंगारू रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. पग घुंगारू रे, पग घुंगारू रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. उसका प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हास रे. उसका प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हास रे. एकुलती एक लेक होती राजाची. भगवान श्रीकृष्णाचा वेळा लागलाय म्हणे तिला. आणि भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये माझे मीराबाई पागल झाली होती. राजाची लेक कधी पायामध्ये घुंगरं घालून नाचत असते का? तक्रार करू लागले शेजारी पाजारी लोक. माझ्या महाजांनो, हा वारकरी संप्रदाय तुम्हाला शिकवण देते. तुम्ही परमार्थ करत असाल तर राजाच्या काय, गरीबाच्या सुद्धा लेकी बाळीला हे लोक सोडत नाहीत. परमार्थ करताय ना तुम्ही. आणि परमार्थ करत असताना हा समाज तुम्हाला जर टोमणे देत असेल, या समाजाचे टोमणे स्वीकारत राहा. एक दिवस जो समाज तुम्हाला टोमणे देतो तो समाज तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या श्रीकृष्णाच्या भक्तीची ताकद आहे. काय होतं? लोग कहे मीरा भैरे बाबरी, बाप कहे कुल नाची रे. लोग कहे मीरा भैरे बाबरी, बाप कहे कुल नाची रे. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हास रे. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हास रे. मीरा कहे प्रभु नीरधर नागर, हरि चरण की दासी रे. हरि चरण की दासी रे. पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. पग घुंघरू रे, पग घुंघरू रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. राजा
घराची एकुलती एक लेक असून जर लोक तिला टोमणे देत असतील, टोमणे देतात लोक, टोमणे काय महाराज पांढरे फटक कपडे घातले, कुठे चालली गाडी? कारण महाराज लोकांचे पांढरे फटक कपडे असतात. नाही नाही, दुसरे शब्द असतात. कुठे निघले बगडे? तो बगडे निघला गच्ची दाबायला तुई. कुठे निघले बगडे म्हणजे कुठे जाणार आहे? तुझ्या घरी चालू जेवायला. आमच्या सारख्यावर असे कावळ्यासारखी नजर ठेवतात लोक, कावळ्यासारखी. कुठे निघले बगडे? मजा आहे बा तुमची, मजा. आमच्यासोबत येऊन पाय, मग समजते तुला कशी मजा आहे. जेव्हा गाड्या आमच्या खड्ड्यातून पडतात, जेव्हा याचं कंबळलं मुडते, त्यावेळेस जर समजते. नाही बाबा, महाराज लोक आम्हाला म्हणतात महाराज. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्याकडे जास्त या समाजाचं लक्ष असतं. म्हणून आपल्याला हा समाज परमार्थ करतोय, आपल्याला संत कळावे याकरता आपण परमार्थ करतोय. म्हणून समाज तुम्हाला टोमणे देते, खिजवते, चिडवते. त्या समाजाकडे कधी आपण पाहायचं नसतं. हाती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. काय वर्णन केलं कबीर महाराजांनी. हाती बाजारामध्ये चालतात असे डवलत 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 डवलत. कल्पना करा बाबा, तुमच्या पिंपळगाव सराईमध्ये भला मोठा हत्ती आला, सर्कशीतला. हत्ती म्हणजे प्लॅस्टिकचा नाही, मोठा आगडबंब असतो तो. असा आगडबंब असणारा हत्ती तुमच्या गावामध्ये डवलत 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 आला. या गल्लीतलं कुत्र पलीकडल्या गल्लीतल्या कुत्र्याला मिस कॉल देते, भाऊ आलं आलं. पलीकडल्या गल्लीतलं कुत्र सुद्धा अलीकडल्या गल्लीतल्या कुत्र्याला मेसेज पाठवते, थांब मी 2 जण घेऊन येतो. चला रे, हत्ती आला रे. या गल्लीतलं त्या गल्लीतल्याला, त्या गल्लीतलं गावातल्या सगळ्या गल्ल्यातले कुत्रे त्या हत्तीच्या मागं भोगतात. पण कधी तुम्ही निरीक्षण करा, हत्ती जर गावामधून डवलत डवलत चालत असतील आणि कुत्रे भुकत असतील तर हत्ती कधी पाठीमागं पाहत नसतो. मी हत्तीबद्दलच बोलतो असं नाही. परमार्थ करताय तुम्ही, धर्मसेवा, देशसेवा, संप्रदायाची सेवा कीर्तनाच्या सेवेच्या माध्यमातून तुमच्याकडून होते. हा विषय प्रत्येकाला लागू होते. तुम्ही ज्ञानेश्वरी व्यासपीठ सांभाळता, तुम्हाला सुद्धा लागू होते. तुम्ही कीर्तनकार आहात, कथाकार आहात, तुम्हाला सुद्धा लागू होते. तुम्ही वाजवणारे आहात, तुम्हाला होते. तुम्ही गाणारे आहात, तुम्ही टाळ वाजवता, तुम्हाला सुद्धा लागू होते. एखादी आमची माय माऊली कीर्तनात टाळ घेऊन वाजवण्याकरता उभी राहू द्या, लगेच बाई म्हणते, माय पोरीच्या जातीने कुठे टाळ वाजवत असतात का? पोरीच्या जातीने कुठे टाळ वाजवत असतात का? म्हणजे काय? मीराबाई नव्हती, बहिणाबाई नव्हती, सखूबाई नव्हती, जनाबाई नव्हती? होती. माऊल्यांनो, आज तुम्ही आहे म्हणून भारत देशातला परमार्थ जिवंत आहे. तुम्ही आहे म्हणून वाजवा टाळ्या. कारण या ठिकाणी बसलेले 17 ते 18 जण आहेत आणि 200 ते 300 महिला मंडळी आहेत. बाकीचे गेले कुठं? बॅटरी घेऊन पाणी द्यायला गेले का? सज्जनानो, तुम्ही आहे म्हणून वारकरी संप्रदायातला परमार्थ अजून तरी टिकून आहे. बरं, या माऊल्याच्या भोवती काही एक काम नसते देवकर बुवा, अनेक प्रकारचे कामं असतात. सकाळी सगळ्याच्या अगोदर उठावं लागते, सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था करावी लागते, भोजनाची व्यवस्था करावी लागते, मुलाला ड्युटीवर जायचं असते, बुवाला शेतात जायचं असते, म्हणून ज्याचं त्याची व्यवस्था करून द्यावी लागते. हा म्हणते मला वाढून दे, तो म्हणते मला वाढून दे. अनेक प्रकारचे लेकरं असतात त्या बाईच्या भोवती, लेकराची व्यवस्था करावी लागते. पण लेकरासारखा नवरा असते, त्याची व्यवस्था करावी लागते. ते म्हणते मला वाढून दे. सगळ्याचं झाल्यानंतर ही माऊली भोजन ग्रहण करते. भोजन ग्रहण केल्यानंतर जेवण करून सगळ्याचे उष्टे भांडे धुते आणि भांडे धुतल्यानंतर शेतामध्ये राबण्याकरता जाते. संध्याकाळी शेतातून आल्यानंतर आपल्या गावात सप्ताह चालू आहे म्हणून हरिपाठाला सुद्धा येते. हरिपाठातून घरी गेल्यानंतर माय कीर्तनाचा टाईम जवळ झाला, कीर्तन ऐकायला सुद्धा मला जायचं आहे म्हणून घरच्या लोकांना सांगते, घ्या पटापटा उरकून, मला कीर्तनाला जायचं आहे. ते म्हणतात तू थांब, आम्हाला पहिले वाढून दे. अगोदर त्यांची जेवणाची व्यवस्था करते, नंतर ती माता जेवते. आणि बहुतांश या गावातल्या महिला मंडळी कीर्तन झाल्यावर भांडे घासत असतील, हे मी नारदाच्या गादीवर सांगतो. का? आमच्या गावात पंचक्रोशीला लाजवेल असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून श्रवण भक्ती आमच्याकडून घडली पाहिजे आणि असं एकही कीर्तन आमच्याकडून मिस नाही झालं पाहिजे. याकरता भांडे आता नाही, रात्री 12 वाजता घासता येतील, पण कीर्तन पहिले ऐकलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सगळ्यात तुमचा नंबर पुढे आहे. सगळ्यात कीर्तनात पुढे, एसटीत पुढे.
कारण प्रसंगानुसार वागतात त्या, प्रसंगानुसार. कीर्तन असलं तर महाराजले बुक्का लावतात आणि कीर्तन नसलं तर महाराजले बुक्काही मारतात. प्रसंगानुसार वागते ती स्त्री आहे. एस टीमध्ये मग महाराज पाहणार नाही, आपण म्हणा बाबा आपली भेट झाली गावात आलो होतो अशी, मग महाराज आम्हाला काय करायला लागतं, तुला फुकट आलता का पाकिट घेऊन गेला आमच्या गावात. मावशी मला खामगावला जायचं, तुला खामगावला जायचं, मला पण खामगावला जायचं, मावशी मला बसू दे. अजिबात नाही, एस टी का त्या बापाची आहे का. प्रसंगानुसार वागतात त्या महिला मंडळी आहे. पण खरंच सांगतोय तुम्हाला, मी खरंच सांगतोय, मरावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं. तुमच्यामुळे वारकरी संप्रदायाचा परमार्थ जिवंत आहे, अजून तरी जिवंत आहे. नाही तर आमचे माणसं काय करतात, जसं वारकरी वारी करण्याकरता जातात तसं श्रवण करण्यासाठी सुद्धा येतात विष्णुभाऊ. या ठिकाणी हौशे नवशे गवशे बसलेले असतात. हौशे नवशे गवशे कीर्तनकार कधी 40च्या वरचा दिसला, कीर्तन काही काही लोक कीर्तन ऐकायसाठी येतात, काही काही लोक कीर्तनकार स्वरात गातो की बेसर गातो हे ऐकण्यासाठी येतात, काही काही लोक कीर्तनकार जवान आहे की म्हातारा हे पाहण्यासाठी येतात, आणि काही काही लोक नुसतं सुंदर सुंदर चपला नेण्यासाठी येतात. बऱ्याच गावाला बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तन झाल्यानंतर सांगतो, सज्जनांनो मायबापू हो, आम्ही गरीब आहो, आम्ही अज्ञानी आहो, आम्ही जे काही बोललो हे साधूच्या संतांच्या कृपा आशीर्वादानं बोलतो. खरं सांगतोय तुम्हाला, कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं चांगलं जे वाटत असेल ते घरी घेऊन जा आणि वाईट वाईट माझं मला परत करा. एका गावात असंच सांगितलं देवकर बाबा, चांगलं चांगलं घ्या. गजानन महाराजांचं आहे, नेमकी 600 रुपयाची पॅरेगॉन कंपनीची चप्पल स्टेजच्या पुढेच काढली होती. एका बहादरानं घातली ना पायात, बरं घातली तर घरी न्याव ना, घरी नाही नेली, चप्पल घालून टेम्पो घेऊन मंडपात हिरत जाय. असं टेम्पो घेतला हातात. आता त्याला म्हणाले जाव तर आपण कीर्तनात तोंड मारलं, चांगलं चांगलं घेऊन जा. त्या म्हटलं भाऊ ही चप्पल माझी 600 रुपये 3 दिवस झाले आणले. म्हणे खोटं बोलता म्हणे, कीर्तनात मारत तुम्ही. कसं काय, तुम्ही नाही काय सांगितलं म्हणे कीर्तनातून चांगलं चांगलं न्या, म्हणून ही चांगली चप्पल घेतली. ती 3 महिन्यापासून फाटेल चप्पल ही तुमच्याकरता ठेवली. कीर्तनातून चांगलं चांगलं न्या म्हणजे उद्धाराचं साधन घेऊन जा. ह्या चपला घेऊ नका. अशा बऱ्याच गावाला चपला जातात. चपला नका नेऊ माझ्या राजांनो. आज तुमच्यामुळे हा परमार्थ टिकून आहे. प्रत्येक विषयामध्ये प्रसंगानुसार आपण वागता. म्हणून काही लोक कीर्तनकार जवान आहे की म्हातारा हे पाहण्याकरता येतात. काही लोक कीर्तनकार अभंगावरच बोलतो की अभंगाच्या बाहेर बोलतो हे पाहण्यासाठी येतात. काही लोक स्वरात गातो की बेस्वरात गातो हे पाहण्यासाठी येतात. आणि काही लोक नुसतं चपला नेण्यासाठी येतात. याला परमार्थ म्हणत नाहीत. आज आपण बहुसंख्येने उपस्थित आहे. बाबा हा म्हातारा असला तरी तुम्ही ऐकता, बाबा हा तरुण असला तरी तुम्ही ऐकता, बाबा स्वरात असो बेस्वरात असो तरी तुम्ही ऐकता. म्हणून तुमच्यामुळे परमार्थ आमचा टिकून आहे. म्हणून तुमच्यामुळे आमचा परमार्थ टिकून आहे. म्हणून परमार्थ करत असताना या समाजातले काही लोक तुम्हाला टुमणे देत असतील, चिडवत असतील, म्हणून आपण कधी थांबायचं नाही. आपण कधी थांबायचं नाही. तुम्हाला सांगतोय मी, ऊस पाहिला सगळ्यांनी. ऊस हो महाराज पाहिला आम्ही. त्या ऊसाला ज्यावेळेस त्या चरखामध्ये घातल्या जातं, त्या ऊसाला ज्यावेळेस चरखामध्ये घातल्या जातं त्यावेळेस त्या ऊसातून रस निघण्याकरता त्या ऊसाला अगोदर पिळून घ्यावं लागतो. एकदा पिळत नाहीत त्या ऊसाला, 4 खेप पिळतात. 4 खेप. एकदा सरळ घातला की मग डबल त्याचं मुंडकं मोडून डबल टाकतात. ऊस हा गोडी देण्याचं काम करतोय. ऊसाला पिळणारे अनेक लोक आहेत. ऊसाला आपल्याला लोक पिळतायत म्हणून ऊसानं त्याचा रस देणं कधी थांबवायचं नाही. सोनं माहित आहे, सोनं 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 जरी एक दागिना असला तरी ज्यावेळेस तो सोनाराकडे जातो आणि सोनार त्याला तापवतो, ठोकतो, तापवल्यानंतर ठोकल्यानंतर सोनं कधी म्हणत नाही की सोनाराच्या बाजारात मी गेल्यानंतर या सोनाराने 24 कॅरेट सोनं ठोकलंय, तापवलंय मला. सोनं म्हणतो मी सोनं आहे. माझ्या मालकानं मला कितीही ठोकलं, माझ्या मालकानं मला कितीही तापवलं तरी मी माझी चकाकी देण्याचं काम कधी सोडणार नाही. चंदन माहिती आहे, चंदन 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 कुऱ्हाडीनं तोडतात लोक. कुऱ्हाडीनं एखाद्याच्या धुऱ्यावर जर चंदनाचं झाड असेल तर कुऱ्हाडीनं तोडण्याचं काम करतोय. चंदनाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धाराचा चंदन म्हणते नको रे तोडू मला, नको तोडू मला. चंदनाला जर एखादा माणूस तोडत असेल, कितीही कपटी तोडणारा माणूस असला तरी चंदन त्याचा सुगंध देणं कधी बंद करत नाही. उलट तोडणाऱ्याच्या कुऱ्हाडीला त्याचा वास येतो. हे संगतीचे परिणाम आहेत. आणि सांगतोय तुम्हाला, आपण चांगलं काम करत राहा, आपला सुगंध कधी समाजात कमी होत नाही. सज्जनांनो, हे संत महात्मे सहज रूपी संत झाले नाहीत. कोण होते? गजानन महाराज. बस 1 मिनिट सांगतो आणि थांबतो. गजानन महाराजाला समाजातल्या लोकांनी त्रास दिला.
या ठिकाणी बहुतांश शेगावला जाणारे लोक असतील, आज जगाच्या पाठीवर विश्वाच्या कान्याकोपऱ्यात ज्या संस्थांचं नाव गाजतंय, प्रसिद्ध आहे, शिस्तीच्या बाबतीत गमस संस्थान, नियमाच्या बाबतीत गमस संस्थान, स्ट्रिक्टतेच्या बाबतीत गमस संस्थान, महाप्रसादाच्या बाबतीत गमस संस्थान, आणि आज तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या गळ्यात जे टाळ वाजतात, ही ताकद सुद्धा गजानन महाराज संस्थानची आहे. मुंबईला गेलो, मुंबईला बाबा महाराज सातारकरांच्या मुलाचं आणि माझं थोडं जवळचं आहे. महाराजांनी मला फोन केला, त्यावेळेस पाहिलं, पाठीमागं असा सहज टाळ घेतला, त्या टाळावर गमस लिहिलेलं होतं. इतकी छाती फुगली. मुंबईला आलो आहे आपण कोकणामध्ये, आणि मुंबईला येऊन जर माझ्या गजानन महाराज संस्थांनी वाटप केलेलं भजनी साहित्य मला माझ्या डोळ्यानं दिसत असेल, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की काय माझ्या महाराजांना या लोकांनी त्रास दिला. सहज नाही झाले ते गजू बाबा, सहज नाही झाले ते समर्थ, सहज नाही झाले ते योगीराज, सहज नाही झाले ते शेगाव निवासी. अगोदर आपल्याला कोणीतरी तापवणारा असला पाहिजे, अगोदर आपल्याला कोणी तोडणारा असला पाहिजे, तसं अगोदर आपल्याला कोणी पिळणारा असला पाहिजे. तसं तुम्हाला साधू म्हणून जगायचं आहे, तुम्हाला संत म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध व्हायचं आहे, तसं तुम्हाला कोणीतरी टोमणे देणारा असला पाहिजे, टोमणे देणारा. बघा, योगीराज गजानन महाराज महिला वर्गाच्या डब्यामध्ये बसले. शेगावला रेल्वे स्टेशन आहे. गजानन महाराज महिला मंडळीच्या डब्यात बसले. काही महिला म्हणू लागल्या, ए बाबा, कोण रे तू? अंगावर एकही वस्त्र नाही तुझ्या, हे महिला मंडळीचं राखीव सीट आहे, या डब्यामध्ये तुम्ही बसायचं नसतं. पुरुषांसाठी राखीव असलेली जागा लोकल डब्यामध्ये आहे, तिथं जाऊन बसा. महाराजांची चेष्टा त्या डब्यातील बसलेल्या महिला करू लागल्या, कारण गजानन महाराज नावारूपाला आलेच नव्हते. गजानन महाराजांनी 1910 साली समाधी घेतली आणि 1907 साली भास्कर पाटलाला स्वतःच्या हातानं समाधी दिली. भारतात, महाराष्ट्रामध्ये 2 संजीवन समाधी आहेत. एक विश्वमाऊली ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांच्या हस्ते दिलेली संजीवन समाधी तीर्थक्षेत्र विश्वमाऊली ज्ञानोबारायाची आळंदी, आणि दुसरी गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला 1907 साली स्वतःच्या हाताने दिलेली संजीवन समाधी अकोट तालुका, अकोला जिल्हा, आडगाव बुद्रुक या ठिकाणी आहे. कधी जर तुम्ही वारी हनुमानला गेले, आडगाव बुद्रुकला नक्की जा. नाही माहीत, गजानन महाराजांनी ज्या ठिकाणी कावड्याला येण्यास नकार दिला ते ठिकाण म्हणजे आडगाव. विठाला 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 हो बालकुमार, गजानन विजय ग्रंथ जर आपण नेहमी वाचत असाल तर गजानन विजय ग्रंथामध्ये गजानन महाराजांनी कावळ्यास येण्यास नाकार दिला ते ठिकाण म्हणजे आडगाव आहे. 1907 साली गजानन महाराज, आम्ही सेवा केली महाराज, गजानन महाराज संस्थांच्या अत्यंत शिस्तबद्ध पायदिंडी सोहळा जातो. श्री क्षेत्र शेगाव ते तीर्थक्षेत्र पंढरपूर, जगातली नंबर 1ची शिस्तबद्ध वारकरी वारी जर कोणती असेल ती गजानन महाराज संस्थान शेगावची आहे. आज तुम्ही पांढरे कपडे घालता, तुम्हाला नव्हतं माहीत पांढरे कपडे घालायला लागतात दिंडीत म्हणून. बरेच वारकरी चीनच्या बँडवर पाहिले आम्ही, पण माझ्या गजानन महाराज संस्थांचं अनुकरण केलं म्हणून आज टाळकरी सुद्धा पांढरे कपडे घालून उभे राहतात. नाही तर बऱ्याच गावला तुम्ही काळे बेंद्रे चित्र विचित्र दिसायचे टाळकरी, कोणाच्या डोसक्यात टोपी नाही, कोणाला पांढरा पॅन्ट नाही, कोणाला काळा ढवळा हिरवा पिवळा, कशावर बी यायचे. एका गावात लुंगीवरच होते टाळकरी. तुम्ही चालल्या लुंगीवर, बाबा हे आमच्याकडची पद्धतच आहे म्हणे, अशी माहीतच नाही. पण ज्यावेळेस गजानन महाराज संस्थांचं अनुकरण आपण करतोय, प्रत्येक वारकरी प्रत्येक टाळकरी पांढऱ्या गणवेशामध्ये असतो, त्यागाचं प्रतीक आहे. म्हणून आपण गजानन महाराज संस्थांचं अनुकरण करा. मी महाराजांसोबत 4 वाऱ्या केल्या आणि महाराजांच्या संस्थेमध्ये शिकत असताना सांगायची काही
लाजायचं नाही, आपलं कधी सांगायचं लाजायचं नाही. महाराजांच्या संस्थेमध्ये शिकत असताना भक्त परिवार ज्या शौचालयामध्ये शौच करतात ते शौचालय आम्ही आमच्या हाताने घासले, म्हणून आज पिंपळगाव सराईमध्ये कीर्तन करतो. ही गजानन महाराजांची केलेल्या सेवेची ताकद आहे. सेवा सेवा. 1000 रुपये मागितले होते एकदा मी एका माणसाला, 1000 रुपये. आम्हाला कोणीतरी असं म्हणतात, कीर्तनामध्ये जर गाणारे लोक चांगले असतील, स्वरबद्ध वाजवणारे चांगले असतील या महाराज मंडळीसारखे, आणि थोडंफार बोलणाऱ्या माणसाला जर स्वराचं ज्ञान असेल, थोडंफार, जास्त नाही, ही गजानन महाराजांची कृपा. 1000 रुपये मागितले होते एका वेळेस, आम्हाला कोणतरी गुचकी लावून दिली असं म्हणतात. आता आम्ही काही अंधश्रद्धेला मानत नाही, विष्णू भलं माहीत आहे. 12 वर्षापासून माळवंडीत जातो. भागवत गेला का? झोपला काय जाऊन जेव? आहे 12 वर्षापासून यांना माहीत होतं. या परक्या लोकांनी आपली मदत केली. अत्यंत हालाकीची परिस्थिती होती, खूप हालाकीची परिस्थिती होती. गुचकेचा कार्यक्रम चालू होता. मावल्यांनो, सेकंदाला गुचकी होती. सेकंदाला कशाला म्हणतात बरं? ती गुचकी अशी होती, झोपताना गुचकी, उठताना गुचकी, बसताना गुचकी. आपल्याला जी गुचकी लागते ती वेगळी. आपल्याला गुचकी लागली म्हणतात माय दिवाळी जवळ आली, आमच्या बापानं आमची आठवण काढली. पण आमची दिवाळीची गुचकी नव्हतीच, आमची दुसरीच होती. सैलानीला आलो, दहीदला गेलो, कुठं गेलो, पण परिस्थिती अशी. कोरोनाचा काळ होता, घेतलेले कार्यक्रम कॅन्सल झाले. घरी एक गुंठाही जमीन नाही आणि खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नाही. परिणाम, काळाला आमंत्रण देण्याची पाळी आली. परिणाम, परके लोक आमच्या उपयोगात आले. विष्णुभाऊने मला मदत केली. हे विष्णुभाऊ भेंडे बसलेले आहेत तिथं. आज 1000 रुपये, 1 रुपया खिशामध्ये नसताना आज गजानन महाराजांच्या मौनी बाबाच्या कृपा आशीर्वादानं स्वतःची 4 चाकाची गाडी आहे 4 वर्षात, आणि स्वतःचं 2 मजली घर आहे. ही गजानन महाराजांच्या केलेल्या सेवेची ताकद आहे. साधू होणं सोपं नाही माझ्या माऊल्यांनो. गजानन महाराज केव्हा झाले? त्यावेळेस गजानन महाराजांनी समाजाचे टोमणे सहन केले, म्हणून आज समर्थ आहेत. काय कमी आहे तिथं? जगातलं नंबर 1 श्रीमंत संस्थान आहे. असतील पैशानं श्रीमंत संस्थान, पोत्यानं सोनं येऊन पडत असेल, पोत्यानं कोऱ्या नोटा येऊन पडत असतील, पण माझे गजानन महाराज तुमच्या जवळून 100 रुपये घेतात आणि तुम्हालाच 500 रुपये देतात. त्याचं नाव गजानन महाराज संस्थान आहे. म्हणून साधू होणं सोपं नाही. महिलांच्या डब्यामध्ये माझे महाराज बसले. महिला मंडळी तक्रार करू लागली, महाराज विधेयी अवस्थेला आपण प्राप्त झालेला आहात, किमान महिला मंडळीच्या डब्यामध्ये आपण बसलात, कमीत कमी कपडे तरी घालून या. साधूच्या अंगावर तुम्ही कोणतीही शाल टाकली तर ती गळून पडत असते. घातली बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. जैन समाजात 2 पंथ आहेत, एक श्वेतंबर जैन, एक दिगंबर जैन. श्वेतंबर म्हणजे अंगावर वस्त्र प्रदान केलेले, आणि दिगंबर अंगावर कपडे नसलेले. ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत त्यांच्या अंगावर लाख रुपयाची शाल जरी तुम्ही घातली, ते प्रवचन करता करता त्यांची शाल कधी गळून पडते हे त्यांना कळत नाही. ज्यांचा काम, वासना, विषय, भय, मैथून, आहार, निद्रा सगळं निघून गेलेलं असतं, अशा लोकांना कशाची वाचण्याची इच्छा असते. माझे योगीराज गजानन महाराज कळत न कळत महिला मंडळीच्या डब्यात बसले. महिला मंडळी म्हणू लागल्या, महाराज कोण आपण, कुठून आलात, नाव काय, गाव काय, तुमच्या वडिलाचं नाव काय? महिला मंडळीच्या डब्यात बसता, महिला मंडळीच्या डब्यात बसणं तुम्हाला शोभत नाही महाराज, उतरा खाली, नाही तर आम्ही स्टेशन मास्तरकडे तुमची तक्रार करू. गेल्या स्टेशन मास्तरकडे. महिला मंडळी स्टेशन मास्तरकडे गेल्या आणि स्टेशन मास्तर गजानन महाराजांना विनंती करू लागले, ए साधू बाबा खाली उतरा. ते म्हटले, बसू दे रे मला इथं. अवली माणसं कशाची ऐकतात? वराडातली भाषा. उठवायचं नाही मला अजिबात, मी इथंच बसेल राहील. महाराज हा डब्बा राखीवा, इथं स्पेशल महिला मंडळींकरताय, पुरुषांकरता पुरुषाच्या डब्यामध्ये आपण बसावं. नाही बसणार, मला इथंच बसायचं. 1दा 2दा 3दा 4-5 वेळा सांगितलं स्टेशन मास्तरांनी. परिणाम, त्या स्टेशन मास्तरांनी महाराजांना शेवटी हवलदाराला बोलून त्या ठिकाणी मारावं लागलं. महाराजांना ज्या वेळेस त्या हवलदारानं मारलं, ज्या हवलदाराने महाराजांना मारलं, त्याचं घर बर्बाद झालं. उद्धट झाला हवलदार, भस्मीभूत झाली घरदार. साधू होणं तुम्हाला सोपं वाटतं, साधूची चेष्टा करणं त्याही पेक्षा कठीण सांगितलेलं आहे. अनेक प्रमाणे आहे. गजानन महाराजांचे 21 अध्याय मी तुम्हाला सांगेल. ज्यांनी गजानन महाराज ओळखले, ज्यांनी तुकोबा ओळखले, असं म्हणतात, तुकिता तुलनेशी ब्रह्म
तुका असी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तके ठेवले. हे संत कसे असतात हो? हे संत चंदनासारखे असतात. कसे असतात हो? आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. जे लोक साधूची चेष्टा करतात तेच लोक साधूच्या चरणावर नतमस्तक होतात. जे लोक साधूला मारतात इच्छा नसताना सुद्धा साधूच्या ग्रंथामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करावाच लागतो. ही साधूची ताकद आहे. ताकद आहे. हवालदाराने मारलं म्हणून त्याचं नाव काढायला पाहिजे होतं ग्रंथातून. काढलं नाही. उद्धट झाला हवालदार, नावासहित घेतलं. रामेश्वर भट्टांनी श्रीमंत तुकोबाला त्रास दिला. आरती केली. कट्टर विरोधक होता पण तरी सुद्धा महाराजांच्या सोबत त्याचं नाव तुम्हाला घ्यावंच लागतं. दुर्जन माणसं सज्जन माणसाचं महत्त्व वाढवतात आणि सज्जन माणसामुळे दुर्जन माणसाचं महत्त्व मोठं होत असतं. म्हणून सज्जन आणि दुर्जन हे वागण्याचं आपल्याला कोण शिकवतात? हे माझे संत महात्मे आहेत. म्हणून अशा संत महात्म्यांचा कितीही महिमा तुम्ही वर्णन केला तरी मला असं वाटते काय बोलू, माझी वाणी अपुरी त्या ठिकाणी बोलणार आहे. म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. श्रीमंत तुकोबा अभंगामध्ये दृष्टांत टाकतात. ग्रामीण भागामध्ये एखाद्याकडे गाय एखाद्याकडे म्हैस असेल, विचारलं तर पाटील, ओ पाटील काय म्हणता महाराज? काय करताय तुम्ही? मी शेती करतो महाराज. अजून काय करता? माझ्याकडे 10 गायी आहेत, माझ्याकडे 10 म्हशी आहेत. अरे वा, दूध देत असतील त्या? हो देतात. किती देतात दूध? माझ्या घरच्या म्हशी एका वेळेला 100 लिटर दूध देतात. माझ्या घरच्या गाई एका वेळेला 50 लिटर दूध देतात. आपला दृष्टांत संपला. ऐका, ग्रामीण भागातल्या गाई म्हशींना शेकडो 50 लिटर जरी दूध दिलं तरी कामधेनूची बराबरी आपली गाय म्हैस करू शकत नाही. तसं माझ्यासारख्या श्याम महाराज सारख्या अनेक महाराज मंडळांनी तुकाराम महाराज सांगण्याचा प्रयत्न केला, ज्ञानोबा सांगण्याचा प्रयत्न केला, गजानन बाबा सांगण्याचा प्रयत्न केला, नाथ बाबा, नामदेवराय, निळोबाराय, सखूबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मौनी बाबा सांगण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या केसाची सुद्धा बराबरी करू शकत नाही. इकली आपली योग्यता आहे. म्हणून तुम्हाला श्रीमंत तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर त्यांचा महिमा कळावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अभंगाचं शेवटचं तुका म्हणे वागते आपण, तुका म्हणे भाविते आपण, तुका म्हणे भाविते महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो. बहु दुधडधरी झाली म्हैस गाय, बहु दुधडधरी झाली म्हैस गाय. महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो, हरित महिमान येईल कळो. झाली म्हैस गाय, बहुत दड साधू काय आहेत, साधू काय असतात हे कळावं तुम्हाला असं वाटत असेल. असं म्हणतात, पाण्यातला मासा झेप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा किडे. तसं श्रीमंत तुकोबा म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच, चकारात्मक तरीच. तसं नाही तर मग 8 दिवस कधी देवाच्या देवळात जायचं नाही, 12 महिने 11 महिने देवाच्या देवळात कधी जायचं नाही, आणि श्रावण सोमवार लागला की मस्त महाराज व्हायचं. श्रावण सोमवार लागला की खाणारा महाराज आणि कोंबड्याला सुट्टी. 11 महिने काय करता तुम्ही? 11 महिने ना आपला कीर्तनाचा, हरिपाठाचा, मारुतीच्या मंदिराचा
दूर दूरचा संबंध नाही असं सांगतात. मग आता काहून? आता श्रावण लागला. महाराज असं म्हणतात, असं नाही, कामापुरतं नाही. तुम्हाला महिमान कळावं असं वाटत असेल, योग्यता कळावी असं वाटत असेल, तर अगोदर आपल्यातले काय अवगुण आहेत ते टाकून द्या. तुका म्हणे, अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कडो. म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी साधूचा, संतांचा महिमा कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटते की आपली वाणी या ठिकाणी अपुरी पडते. आपण फक्त बोलण्याचं काम केलं पाहिजे, कारण आपण संत चरण रजदास आहोत. साधूच्या पायाखालच्या मातीचे आपण सेवक आहोत, दास आहोत. म्हणून तितकंच काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. पिंपळगाव सराईमध्ये 57 वर्षांपासून अविरतपणे चालत असलेला ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, कीर्तन महोत्सव सोहळा आपण सर्व पिंपळगाव सराईकर ग्रामस्थ अत्यंत प्रेमाने, अत्यंत आग्रहाने या ठिकाणी करत असता. सगळ्यांचा हातभार या सप्ताहाकरता अवलंबून आहे आणि तो असतो. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व दिग्गजांची कीर्तनं श्रवण करण्यासाठी या ठिकाणी भेटतात. महाराज त्यानिमित्ताने गावामध्ये नाश्त्याची व्यवस्था असेल, त्यानिमित्ताने गावामध्ये वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था असेल. आजच्या पंक्तीचे अन्नदाते आपले गुणवंता भगवान देशमाने यांच्या वडिलांचं आज पुण्यस्मरण आहे. आजच्या पंक्तीचे अन्नदाते गुणवंता भगवान देशमाने यांच्या वडिलांचं आज पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं आजच्या दिवशी वारकरी लोकांना अन्नदान असते. ही भागवतातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. टाळ्या वाजवा त्याच्याकरता एकदा. बघा, वडील हयात असताना वडील वारकरी लोकांना भोजन दान देण्याचं काम करतात. हे महत्त्वाचं नाही, वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या वंशवाळीतील, त्यांच्या पोटी जन्माला आले त्यांची मुलं वारकऱ्यांना भोजनदान देण्याचं काम करतात. हे महत्त्वाचं आहे. खुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून आजच्या निमित्ताने त्यांच्या वडिलाचं पुण्यस्मरणसुद्धा आजच्या दिवशी येतं असं मला सांगितलं आहे. भाग्यवान आहेत की तुमच्या पंक्तीच्या दिवशी बाबांचं पुण्यस्मरण या ठिकाणी होतं. खरोखर मी तर असं म्हणेल की बाबासुद्धा वरून तुम्हाला या ठिकाणी पाहत असतील. मी जे काम करत होतो ते काम अविरतपणे चालू ठेवण्याचं काम माझ्या लेकाने केलं आहे. म्हणून लेकाकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून दादा, माझी विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत शरीर चालतं, जोपर्यंत द्रव्य कमवण्याची युक्ती आहे, शक्ती आहे, तोपर्यंत आपल्या पिंपळगाव सराईमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा अविरतपणे अन्नदान या ठिकाणी चालू ठेवा. जो देवासाठी अन्नदान देतो त्याच्या घरात कशाचीच कमतरता नाही. ही देव त्याला एकपट देव त्याच्याकडून घेतो, पण देताना त्याचं माप घेत नाही, त्याचं मूल्य करत नाही, इतकं देव देत असतो. म्हणून आजच्या पंक्तीच्या अन्नदात्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आहे. गेल्या 2 दिवसापासून जे वारकऱ्यांना अन्नदान करतात त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. आणि 8व्या दिवसापर्यंत जे या ठिकाणी अन्नदान करतात त्यांनासुद्धा धन्यवाद आहे. कारण सप्त्यामध्ये वारकरी जेवतात. असं म्हणतात, एक वारकरी जेवला की 3 लाख वारकरी जेवण्याचं पुण्य भेटतं. आपापल्या पद्धतीनं सांगतात, कारण वारकऱ्याची योग्यता तितकी असते. वारकऱ्याला सामान्य समजायचं नाही, वैष्णवाला सामान्य समजायचं नाही. एक छोटा बाल वारकरी जेवला 3 लाख लोक जेवण्याचं पुण्य होतं. म्हणून तुमच्या हातातून कितीतरी वारकरी जेवतात, किती पुण्य केल्याचं फळ तुमच्या पदरात पडते. घरी गेल्यानंतर याचा हिशोब करा. माझ्यावर प्रेम आपण सगळे लोक करता, म्हणून मला या ठिकाणी सेवा समर्पण करण्यासाठी योग मिळाला. ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी ही सेवा मला मिळाली. आमच्यावर प्रेम करणारे मोठ्या बंधूप्रमाणे, ज्यांचा मुलगा आमच्या संस्थेमध्ये शिकतो, ज्यांचा पुतण्या आमच्या संस्थेमध्ये शिकतो. भानदास महाराजांचा मुलगा माझ्याकडे शिकायला आहे. शिवदास महाराज रक्तळीचा मुलगासुद्धा हरिपाठ घेतला सुंदर, तो या ठिकाणी माझ्याकडे शिकण्यासाठी आहे. माझा पुतण्या आहे मृदंग वाजवणारा गोपाल, तोही माझ्याकडे शिकण्यासाठी आहे. अनेक प्रकारचे लोक माझ्याकडे आहेत. 50 मुलं आहेत. आमच्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला कडून 1 रुपयासुद्धा फी आमचं संस्थान घेत नाही. ही आमच्या मौनी बाबा संस्थांची ताकद आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत. 30,000, 35,000, 25,000. आम्ही तुम्हाला 12 महिन्यात 25 रुपयासाठी कधी फोन लावत नाही. कारण परमहंस रामकृष्ण मौनी बाबांचं एक ब्रीद वाक्य आहे, ज्याचे त्याला. ज्याचे त्याला हे वाक्य जरी छोटं असलं तरी त्याचा अर्थ गहन आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. पापी असेल त्यानंही ते वाक्य वाचायचं, पुण्यवान असेल त्यांनी ते वाक्य वाचायचं. अज्ञानी वाच, ज्ञानी वाच, गरीब वाच, श्रीमंत वाच, चोट्या वाच, चांगलं काम करणाऱ्या वाच, वाईट काम करणाऱ्या वाच. महाराज असं म्हणतात, प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्या वाक्यामध्ये आहे. म्हणून वाक्य जरी छोटं असलं, या संतांचे वाक्य किती गोड आहे. तो अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचा भिवू नको मी तुया पाठीशी आहे. शिर्डीचे साईबाबा सबका मालिक,
गजानन बाबा घन घन घनात भूते, तसं परमहंस रामकृष्ण मौनी बाबा ज्याची त्याला जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर. तुमचं ज्या ज्या पद्धतीचं कर्म आहे त्या पद्धतीचं फळ तुम्हाला मिळणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. ज्ञानेश्वर संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाची काम नाही ते बहुदुर्दळी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम देणू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कडो. यथामती येतावका संकल्पित वेळेमध्ये दिलेल्या वेळेत मी सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मी काही कीर्तनकार नाही, कथाकार नाही, गायक नाही, वादक नाही, कोणी नाही. आम्ही गजानन महाराजांचे सेवेकरी आहोत. महाराज ज्या ज्या पद्धतीने आम्हाला बुद्धी देतात, बुद्धी आम्हाला ज्या ज्या पद्धतीने सुचवते ते आम्ही समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मौनी बाबाची शक्ती, गजानन बाबा शक्ती, तुकोबाची, ज्ञानोबाची, आदी करून सकल संतांची शक्ती आमच्याकडून बोलून घेते, एवढीच आमची योग्यता आहे. म्हणून बोलण्याच्या आवेशामध्ये काही चुकीचे शब्द वाटले असतील ते बुद्धीचा दोष. आणि जेही तुम्हाला चांगलं चप्पल नका उभं राहा, जेही तुम्हाला घेण्यासारखं वाटत असेल, हे श्री गुरु योगीराज गजानन महाराजांचं झालेले सेवा मौनी बाबा, गजानन बाबा, तुकोबा, ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा आपल्या देशातील शहीद अमर अक्षय गवते यांच्यासुद्धा चरणावर ही सेवा या ठिकाणी समर्पण होते. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पण. आपणही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, तुमच्या चरणावर सुद्धा माझी सेवा या ठिकाणी समर्पण आहे. फक्त जाता जाता मी सगळ्यांना एक त्रास देतो. हो बिलकुल, जाता जाता मी सगळ्यांना त्रास देतो. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात असे वर करा, फिरवा कॅमेऱ्यावाले. विदर्भ वारकरी सेवा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे संजू भाऊ, त्यांचा मुलगा हे उपस्थित आहेत. एक आमचे धोंगडे भाऊसुद्धा उपस्थित आहेत. फिरवा, दिसलं पाहिजे पंचक्रोशीतल्या लोकांना. महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन लाईव्ह पडतं, हजारो लोक हे चॅनल पाहतात, सबस्क्राईब करतात. म्हणून तुम्हाला सुद्धा पाहायचं असेल तर विदर्भ वारकरी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि होत असेल तर पैसे मला द्या. म्हणून सगळ्यांनी हात वर करायचं. असा आवाज आला पाहिजे टाळीचा, चिखलीच्या बस स्टँड पर्यंत गेला पाहिजे. सगळ्यांनी एक आवाज. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात पोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात पोते. टाळ पकवात बंद. वा मावले हो, वा. हा ना. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू ले ले हरी का पांडुरंग, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय.